नमस्कार मित्रांनो, मी वैरज शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. मी आणि माझा भाऊ चाललो होतो स्वामींच्या मठामध्ये. आज होतं 1 जानेवारी. मग स्वामींचं मला दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघालो तर आलो स्वामींच्या मठामध्ये. आज तर 1 जानेवारी होते, पहिला गुरुवार, त्यामुळे खूप गर्दी होती. मग कशी आम्ही जागा शोधली आणि बसून घेतलं, कारण की आमचे बाकीचे मित्र पण येणार होते. मग लाईनीत उभं राहिलो. मग मी, वैभव आणि माझा भाऊ आम्ही राहिलो लाईनीमध्ये उभा. मग लवकरात लवकर दर्शन, ही लाईन पण चालू होती. दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो आणि संस्कृतीताई, माधुरी, पूर्वा, वैभव, भाऊ आणि संचित आम्ही गेलो समोरच्या विठ्ठलांच्या मंदिरामध्ये. मस्त वगैरे पाया वगैरे पडलो. गर्दी कमी होती इकडं, पण लवकरात लवकर आमचं दर्शनही झालं इकडं. आणि नंतर मग आहे ना, आम्ही फोटो वगैरे काढायला बाहेर थांबलो. मग 1:45 वाजता आम्ही संस्कृतीच्या घरी आहे ना, मस्त वगैरे टाईमपास करत करत चहाचा आनंद घेत होतो. मग हा संचित, माधुरी, पूर्वा आम्ही सगळे गप्पा गोष्टी करत होतो. त्याच्यानंतर मग मी निघालो घरी जायला. मग आम्ही दोघं भाऊ इथून कोळशावाडीतून आलो बाहेर. मग घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि मी भावाला बोललो की लस्सी बनवायला. मग आणि लस्सीचं करत होता. मिक्सर वगैरे लावला, दही आणलं होतं आणि मम्मी लाडवाची तयारी करत होती. मस्तपैकी लाडवाची तयारी करत होती आणि इकडं माझा भाऊ लस्सी करत होता. मग ह्याने भावाने लवकर लवकर लस्सी केली. एवढी भारी लस्सी होती, मस्त बर्फ वगैरे टाकून दिला होता त्यांनी. मग मी त्याचं मस्तपैकी चव घेतली आणि नंतर मग हेडफोन लावून कॉलेजचा असाइनमेंट कंप्लीट करत बसलो, कारण की खेळून कंटाळा आला होता. मग संध्याकाळी आम्ही आलो ग्राउंडला प्रॅक्टिस करायला. तर पोरं मस्तपैकी सगळी रनिंग करत होती आणि मी कपडे वगैरे चेंज करायला आलो होतो. मग मस्तपैकी आमची प्रॅक्टिस वगैरे झाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण एका पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.